नमस्कार, नातिफ्स किचनमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला मेनू आहे गुळाची लापसी. लापसी ही एक लोकप्रिय गुजराती रेसिपी आहे. एखादा सण समारंभ उत्सव साजरा करताना लापसीचा आवर्जून बेत आखला जातो. उत्तर भारतामध्ये होळीच्या सणाच्या दिवशी लापसी तयार केली जाते. लापसी आरोग्यासाठी पौष्टिक असल्याने ती लोकप्रिय आहे. सुकामेवा आणि तळलेल्या खोबऱ्याचे काप यामुळे तिची चव अधिक वाढते. चला तर करूया लापसीची रेसिपी. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नातिफ्स किचनला सबस्क्राईब करा. लापशी बनवण्यासाठी इथे आपण लापशीचा रवा किंवा त्यालाच दलिया म्हणता येईल तो 300 ग्राम घेतला आहे. हा गव्हाचा रवा आहे, तो मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो. 300 ग्राम रव्यासाठी आपण इथे 200 ग्राम गुळ घेतला आहे. तसेच लापशी बनवण्यासाठी अर्धी वाटी तूप घेतला आहे. लापशीची चव वाढवण्यासाठी आपण काही सुकेमेवे घेतले आहे. त्यामध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, मनुके, वेलदोडे, त्यासोबतच फूड कलर, तेजपत्ता आणि खोबऱ्याचे काप घेतले आहेत. या व्यतिरिक्तही तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही ऍड करू शकता. इथे आपण आचारी जसं लग्न समारंभामध्ये परफेक्ट लापसी बनवतो त्याच पद्धतीने लापसी बनवणार आहोत. त्यासाठी मी आधी एका पातेल्यामध्ये 3 ग्लास पाणी घेत आहे. 300 ग्राम लापसी रव्यासाठी 3 ग्लास पाणी पुरेसा आहे. तुम्हाला हवे असेल तर नंतर थोडं पाणी अजून गरम करून तुम्ही ऍड करू शकता. यामध्ये आपण जो 200 ग्राम गुळ घेतला आहे तो टाकत आहोत. हा गुळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. सुरुवातीला 1 मिनिट गुळ पाण्यामध्ये ढवळत राहायचा, जेणेकरून तो तळाला चिटकणार नाही. गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेजपत्ता घालणार आहोत. तेजपत्त्याचे 4 ते 5 पानं मी ते घातले आहेत. आता आपल्या गुळाच्या पाण्याला उकळी आली आहे. आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे, याचा पाक बनवायचा नाही. लापशी बनवताना आपण पाणी गरम करतोच, पण असं गुळाचं पाणी गरम केलं तर लापसी सुटसुटीत होते. गॅसवर कढई तापायला मांडली आहे. त्यामध्ये आपण हे सुकेमेवे भाजून घेऊयात. सुरुवातीला 30 सेकंद आपल्याला हे सुकेमेवे तूप न घालताच भाजायचे आहेत. नंतर आपण यामध्ये थोडंसं भाजल्या जाईल एवढं तूप टाकणार आहोत. असे केल्याने सुकेमेवे व्यवस्थित भाजल्या जातात. यामध्ये आता आपण थोडंसं तूप घालूयात. तूप घातल्यानंतरही 1 मिनिट हे सुकेमेवे आपल्याला कमी गॅसवर भाजायचे आहेत. गॅसची फ्लेम लो करायची आणि सुकेमेवे भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण लापशीचा रवा भाजणार आहोत. त्यासाठी आपण कढईमध्ये तूप घालत आहोत. इथे थोडं जास्त प्रमाणात तूप घालायचं. या ठिकाणी तुपासोबत तुम्ही तेलही ऍड करू शकता, परंतु मी फक्त तूप वापरलं आहे. यामध्ये आपण 300 ग्राम लापशीचा रवा घालत आहोत. हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. लापशी रवा परतताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. रवा आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊयात. मस्त वास येतोय आपल्या रव्याचा. रवा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे रव्याचा थोडासा कलर चेंज झाला आहे. परफेक्ट लापशी रवा भाजून तयार आहे. हा रवा भाजण्यासाठी साध्या रव्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. आता या रव्यामध्ये आपण सुकेमेवे घालूया. सुकेमेवे रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करू. यासोबतच आपण अर्धा चमचा वेलची घालत आहोत. सोबतच आपण फूड कलर घालूया. फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही तो स्किप पण करू शकता. हा कलर रव्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपण जे गुळाचं पाणी केलं होतं, गरम पाणी केलं होतं, ते पाणी आता यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत. जर पाणी तुमचं थंड झालं असेल, तुम्हाला रवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागला असेल, तर पुन्हा एकदा ते पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि नंतर घालायचं. आपल्याला रव्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही. थोडं थोडं गुळ पाणी घालून आपल्याला रवा सतत हलवत राहायचा आणि लागेल तसं गुळ पाणी आणखीन टाकत राहायचंय. आपण काय करू शकतो या प्रोसेसमध्ये, इथेच आपण गुळ घालून त्यावर फक्त कोमट पाणी किंवा गरम केलेलं पाणी पण घालू शकतो. परंतु त्याने काय होतं की गुळाचं व्यवस्थित प्रमाण आपल्याला समजत नाही किंवा पाणी कमी जास्त होतं आणि त्यामुळे लापसी चिकट होती. त्यामुळे गुळाचं आधी पाणी करूनच नंतर इथे टाकलं तर ते परफेक्ट प्रमाणात होतं. आपण जेवढं गुळ पाणी बनवलं होतं ते सर्व यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण 10 मिनिट झाकण ठेवूया. साध्या रव्याची लापसी पटकन शिजते, परंतु हा गव्हाचा रवा असल्यामुळे याची कणी जाड असते, याला शिजायला पण वेळ लागतो. त्यामुळे आपण 10 मिनिटं ठेवत आहोत. मधात एकदा तुम्ही चेक करून पाहायचे. आता पाहूया आपली लापसी झाली का. पाहू शकता तुम्ही ते परफेक्ट आपली लापशी तयार आहे. व्यवस्थित लापशीचा रवा फुलून आलाय. लापसी पण सुटसुटीत झालीये. स्मेल पण छान येतोय आणि रंग पण एकदम परफेक्ट आलाय. आता गॅस बंद करून यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया, जेणेकरून लापसीचा रवा जो आहे
त्याची कणी व्यवस्थित मऊ होईल आणि त्यानंतर आपण हा सर्व करायला घ्यायचा आहे. मस्त दिसते आपली लापसी, एकदम भन्नाट झाली, कलर पण एकदम छान आलाय. पाहत क्षणी आपण खायला कंट्रोल करू शकणार नाही अशी आपली लापसी झालीये, एकदम परफेक्ट. हिला अजून छान बनवूया. गार्निशिंग साठी यावर आपण काजू बदामचे काप टाकत आहोत. मस्त दिसते ना लापशी. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. गरम गरम लापसी, त्यावर तुपाची धार आणि थंडीच्या दिवसामध्ये आठवड्यातून एकदा जरी खाल्ली तरी ती आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही लापसी नक्की आवडेल. तुम्ही ही रेसिपी नक्की करा. रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि नागदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.